गोल क्रांती ही भारतात कृषी क्रांतींपैकी एक असून ती बटाटा उत्पादन वाढवण्यासाठी राबवण्यात आली होती. गोल क्रांतीचे नाव, त्याचे उद्दिष्ट बटाटा आलू उत्पादन वाढ करणे. गोल क्रांतीची सुरुवात 1980 च्या दशकात. महत्त्वाचे योगदान: भारताला बटाट्याच्या उत्पादनात स्वयंपूर्ण बनविणे. प्रमुख योगदानकर्ते: केंद्रीय बागायत संचालनालय, कृषी संशोधन संस्था. महत्त्वाचे परिणाम: आलू उत्पादनात वाढ, अन्न प्रक्रिया उद्योगासाठी कच्चा माल, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे. गोल क्रांतीचे फायदे: बटाट्याच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ, शीतगृह साखळीचा विकास, क्रिया, चिप्स, फ्रेंच फ्राईज, स्टार्च यांना चालना. निर्यातक्षम उत्पादन: गोल क्रांतीची सुरुवात भारतात मुख्यतः उत्तर भारतातील बटाटा उत्पादन भागांपासून झाली होती, विशेषतः उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये. गोल क्रांतीचा प्रारंभ: उत्तर प्रदेश भारतातील सर्वाधिक बटाटा उत्पादन करणारे राज्य. बिहार पोषक जमीन व हवामानामुळे बटाट्यास योग्य उत्पादन. पश्चिम बंगाल बटाट्याचे पारंपरिक व मोठ्या प्रमाणावर उत्पादन. महत्त्वाचे संशोधन आणि शोध: सिमला, हिमाचल प्रदेश. या संस्थेने नवीन वाण बियाणे आणि उत्पादन तंत्र विकसित केले. 1980 ते 90 च्या दशकात ही क्रांती विशेषतः राबवली गेली, जेव्हा बटाट्याच्या मागणीत वाढ झाली होती आणि अन्न प्रक्रिया उद्योग उभे राहत होते. बटाट्याच्या उत्पादनात वाढ, त्याचे उद्दिष्ट: शीतगृहांची उभारणी. 3. निर्यातीला चालना. 4. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देणे. थोडक्यात सांगायचे तर गोल क्रांतीची सुरुवात ही उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल या प्रमुख बटाटा उत्पादन राज्यातून झाली. यामध्ये शिमला येथील CPRI या संस्थेचा मोलाचा वाटा आहे. मला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब